नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबईतल्या विषारी दारूबळींची संख्या 81. 11 जणांवर उपचार सुरू. काहींची प्रकृती अद्यापही चिंताजनक. विषारी दारू प्रकरणी 3 जणांना अटक. उत्पादन शुल्क विभागाचे 4 अधिकारी तर 8 पोलीस कर्मचारी निलंबित. मुंबईत पावसाची जराशी उसंत. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. 3ही उपनगरी रेल्वे सेवा धीम्या गतीनं सुरू. मुंबईतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात आजही बदल. आजही मुंबईसह सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता. आणि उद्याच्या योग दिनानिमित्त देशात आणि राज्यात विविध ठिकाणी जय्यत तयारी. आता सविस्तर वृत्त. मुंबईत मालाड इथं विषारी दारू प्यायल्यानं बळी गेलेल्यांची संख्या 81 वर पोहोचली आहे. 11 जणांवर अद्यापही उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना अटक केली असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. सदोष मनुष्यवध, विषारी पदार्थांमुळे आरोग्याला हानी पोचवणं अशा आरोपांखाली राजू पासकर, डोनाल्ड पटेल आणि गौतम हर्टे या 3घांना अटक केल्याचं त्यांनी सांगितलं. लक्ष्मीनगर झोपडपट्टीत ही घटना घडली असून विषारी दारू कुठे आणि कोणी तयार केली याबाबत तपास जारी असल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातला अहवाल 2 दिवसात तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे तर 8 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातला पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. कालपासून कोसळत असलेल्या पावसानं आज पहाटेपासून काहीशी विश्रांती घेतली. काल दिवसभर पूर्णपणे बंद असलेली मुंबईतली उपनगरी रेल्वे सेवा आज सुरू झाली असून हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पश्चिम रेल्वेची उपनगरी सेवा आता पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. तसंच पश्चिम रेल्वेच्या वतीनं घेण्यात येणारा उद्याचा मेगा ब्लॉकही पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. काल पावसामुळे रखडलेली नागपूर सीएसटी सेवाग्राम एक्सप्रेस लासलगाव इथं, सिकंदराबाद सीएसटी देवगिरी एक्सप्रेस देवळाली इथून आणि गोंदिया सीएसटी विदर्भ एक्सप्रेस नाशिक इथून सोडण्यात येणार आहे. तर नागपूर सीएसटी दुरांतो एक्सप्रेस, पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस, सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस या 3 गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. तर सीएसटी हजूर साहिब नांदेड तपोवन एक्सप्रेस ही गाडी उद्या रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या लोकलची सध्याची स्थिती काय आहे याबद्दल मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी आम्हाला दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली. आज सकाळपासून मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या सुरळीतपणे चालू आहेत. मध्य रेल्वेची जी मेन लाईन आहे म्हणजे सीएसटीएम ते कल्याण कसारा आणि सीएसटीएम ते कल्याण कर्जत ह्या मेन लाईनवरच्या ज्या उपनगरीय गाड्या आहेत त्या व्यवस्थितपणे चालू आहेत. त्याचबरोबर आमची जी हार्बर लाईन आहे ती मध्य रेल्वेची हार्बर लाईन जी वाशीकडे आणि पनवेलकडे जाते त्या लाईनवरती सुद्धा आमच्या गाड्या व्यवस्थित चालू आहेत. तसेच ठाणे आणि वाशीच्या दरम्यान जी ट्रान्स हार्बर लाईन आहे त्या ट्रान्स हार्बर लाईनवरती पण आमच्या उपनगरीय गाड्या वेळेवर चालू आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या लांब पल्ल्यांच्या गाड्या त्यांचं जे वेळापत्रक आहे ते विस्कळीत झालेलं आहे. त्यामुळे अजूनही 20 ते 22 लांब पल्ल्यांच्या गाड्या ज्या मध्य रेल्वेच्या मुंबई स्थानकाकडे येत आहेत त्या उशिराने धावत आहेत. येणाऱ्या गाड्या उशिराने धावत असल्यामुळे जाणाऱ्याही बऱ्याचशा गाड्या उशिराने जात आहेत. याबाबत आम्ही मध्य रेल्वेतर्फे गाड्यांचे जे वेळापत्रक आहे रिशेड्यूल केलेलं वेळापत्रक आहे ते वेळोवेळी आम्ही दूरदर्शन व इतर माध्यमातून आमच्या प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
कालच्या पावसामुळे शहरात अनेक झाडं उन्मळून पडल्यानं रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला होता. मुंबई विमानतळाच्या कामकाजावरही पावसामुळे परिणाम झाला. गेल्या 10 वर्षातला 24 तासात पडलेला हा उच्चांकी पाऊस होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहारमध्ये 220 मिलीमीटर, तुळशीमध्ये 190 मिलीमीटर, भातसा, तानसा आणि अप्पर वैतरणामध्ये प्रत्येकी 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून आसपासच्या वस्तीला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयातल्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसंच मंत्रालयात स्थापन करण्यात आलेल्या वायरलेस यंत्रणा, हॅम, हॉटलाईन यांचा आढावा घेतला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षालाही त्यांनी भेट दिली. या पावसासंदर्भात तसंच आज दिवसभरात मुंबईसह राज्यातल्या पावसाची स्थिती काय असेल याबाबत मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली आहे. हवामान विभागाने गेल्या 24 तासांमध्ये मुंबईमध्ये कुलाबा येथे 111 मिलीमीटर पावसाची नोंद केलेली आहे आणि सांताक्रूज येथे 190 मिलीमीटर पावसाची नोंद केली आहे. याला आपण मुसळधार पावसाच्या कॅटेगरीमध्ये सांगतो. त्याचप्रमाणे दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, वेंगुर्ला, दापोली, मुरुड, रोहा, बीरा, अलिबाग, ठाणे, त्याच्यानंतर गोवा या सर्व ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. त्या मानाने जर का बघितलं तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर सध्या दिसत नाहीये. तो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. विदर्भामध्ये त्या मानाने मुसळधार पावसाच्या नोंदी भरपूर आलेल्या आहेत आणि पूर्वानुमान असं आहे मुंबईमध्ये जो पाऊस राहणार आहे तो येत्या आजच्या दिवसासाठी जो आहे तो इंटरमिडिएट म्हणजे थांबून थांबून आणि एक मध्यंतरी तुम्हाला मुसळधार पावसाच्या सरीची शक्यता वर्तवलेली आहे आणि त्यानंतर पुढच्या 2 दिवसांमध्ये हा पावसाचा प्रभाव उत्तर कोकणामध्ये कमी असण्याची शक्यता वर्तवलेली आहे. साऊथ कोकण म्हणजे दक्षिण कोकणमध्ये वॉर्निंग्स आहेत हेवी रेनफॉलच्या मुसळधार पावसाच्या. पण येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता वाढणार आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तवलेलं आहे. त्याला कारण म्हणजे बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं ते आता आम्ही हवामान विभागाने ते तीव्र झाल्याची नोंद केलेली आहे. तर अशा प्रकारे एकंदर पाऊस महाराष्ट्रामध्ये येत्या 2 ते 3 दिवसांनी पूर्वत होणार. किनारपट्टीवरचा पाऊस येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये त्याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि टांझानियानं संयुक्त कृती गट स्थापन करायचा निर्णय घेतला आहे. भारताच्या 5 दिवसाच्या दौऱ्यावर आलेले टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जकामा म्रिस्टो किक्वेटे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. हिंदी महासागर क्षेत्राची सुरक्षा वाढवण्यावर भर देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. उभय देशांदरम्यान पर्यटन, शिक्षण, जल आदी क्षेत्रातल्या अनेक करारांवर काल स्वाक्षऱ्या झाल्या. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी टांझानिया पाठिंबा देईल असं किक्वेटे यांनी सांगितलं. टांझानियामध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी भारतातल्या गुंतवणूकदारांना केलं. येत्या 1 ते 2 वर्षात 8 ते 9% दरानं विकास साधण्याची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत निश्चितपणे असून जगातले गुंतवणूकदार या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. ते काल न्यूयॉर्क इथं कोलंबिया बिझनेस स्कूलमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. वस्तू आणि सेवा कराला केंद्र तसंच राज्य सरकारांची सहमती असून येत्या 1 एप्रिलपासून तो अंमलात येऊ शकेल असंही जेटली म्हणाले. परदेशात लपवलेल्या काळ्या पैशाची आणि मालमत्तेची घोषणा करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना 30% कर आणि 30% दंड भरून आपली प्रतिमा स्वच्छ करण्याची संधी देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. उद्याच्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर जगातल्या 193 देशात योगासनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नवी दिल्लीत राजपथावर मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर 35,000 नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाची तयारी म्हणून काल राजपथावर रंगीत तालीम घेण्यात आली. यात 12,000 लोक सहभागी झाले होते. 35 मिनिटं चाललेल्या या कार्यक्रमात 15 योगासनं शिकवण्यात आली. उद्याच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शनवरून देशात तसंच इतरत्रही अनेक देशात होणार आहे.
उद्याच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे। औरंगाबादमध्येही शाळा महाविद्यालय तसंच योग प्रचारक समित्यांनी अनेक ठिकाणी मोफत प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं आहे। शहरात योग दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, MGM योग निसर्गोपचार केंद्र, योग विद्याधाम अशा अनेक संस्थांनी एकत्र येऊन योग महासमितीची स्थापना केली आहे। योग प्रशिक्षण शिबिरात सर्वच वयोगटातले मोठ्या उत्साहाने सराव करताना दिसून येत आहेत। स्मार्ट शहरांच्या उभारणीसाठी अभिनव संकल्पना आणि सूचना पुढे याव्यात या उद्देशाने केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने मेरा शहर मेरा सपना या स्पर्धेचं आयोजन केलं आहे। स्मार्ट शहर प्रकल्पांसाठी 3 वर्गांमध्ये या संकल्पना मागवण्यात येत असून विजेत्या संकल्पना आणि सूचनांना या प्रकल्पात स्थान दिलं जाणार आहे। mygovernment.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून या स्पर्धेत भाग घेता येईल। अनेक चांगल्या शहरांच्या उभारणीत योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे केलं आहे। मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ गांधारपाले इथं 2 एसटी आणि टँकर यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहेत। महाड भाईंदर ही एसटी ठाणे इथून आलेल्या ठाणे चिपळूण एसटीला आदळल्यामुळे मुंबईहून येणाऱ्या टँकरनं ब्रेक मारला आणि टँकर रस्त्याच्या बाजूला उलटला। अपघातात जखमी झालेल्यांवर महाड इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रतो राय यांना हंगामी जामीन द्यायला काल सर्वोच्च न्यायालयाने नकार देत राय यांची तिहार कारागृहातली कोठडी 8 आठवड्यांनी वाढवली आहे। सुमारे 36,000 कोटी रुपयांची देणी दिल्याशिवाय राय यांची सुटका होऊ शकत नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे। यापैकी 5,000 कोटी रुपये रोखीत तर 5,000 कोटी रुपयांची बँक हमी द्यायची आहे। येत्या 18 महिन्यांमध्ये 9 हप्त्यात ही सर्व रक्कम भरण्याचं कबूल केलं तरच राय यांची सुटका होऊ शकेल असंही न्यायालयाने म्हटलं आहे। यापैकी कोणतेही 3 हप्ते चुकवले तर राय यांना अटक होऊ शकते। तसंच या 18 महिन्यांमध्ये राय यांना देश सोडून जाता येणार नाही आणि स्वतःचा पासपोर्ट जमा करावा लागेल अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत। नागपूर जिल्ह्यात सर्व तालुका स्तरावर येत्या 26 जून रोजी पीक कर्ज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून तालुका स्तरावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक कर्ज मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केलं। नागपुरातल्या रवी भवन इथं खरीप आढावा बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असलेली संपूर्ण कागदपत्र महसूल, सहकार आणि कृषी विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले। मागील वर्षी 70,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आलं होतं। यावेळेला 90,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याची योजना असल्याचं ते म्हणाले। 2008-2009 या कालावधीत ज्यांनी कर्ज घेतलं आणि ते थकीत आहे अशा 37,000 शेतकऱ्यांना धोरणात्मक निर्णय झाल्यानंतरच कर्ज वाटप करण्यात येईल असंही ते म्हणाले। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून खरीप हंगामात पीक कर्ज मिळणार नाही पण पुढच्या हंगामात मिळेल असंही पालकमंत्री म्हणाले। घनकचऱ्याचं शास्त्रोक्त पद्धतीनं नियोजन करावं असं आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे। केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नगरविकास विभागातर्फे आयोजित स्वच्छतेचा संकल्प सप्तपदी स्वच्छतेची या पुणे विभागीय कार्यशाळेत ते काल कोल्हापूर इथं बोलत होते। स्वच्छता अभियानात सर्वांनी मनापासून जीव ओतून काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आगामी काळात कचरा हा कच्चा माल म्हणून जास्त किमतीने विकला जाईल। साखर कारखान्यांना चिपाडांचं महत्त्व कळल्यानंतर आता चिपाडामधून राज्याची 20% वीज निर्मिती होते। त्यामुळे कचरा ही समस्या न मानता ती एक संधी माना असं आवाहन पाटील यांनी केलं। मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर सरकारचं पूर्ण लक्ष आहे। पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली। ते काल कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। अतिवृष्टीमुळे ही परिस्थिती उद्भवली असा दावा सरकारने करतानाच त्यांनीही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं। अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते काल पुण्यामध्ये जागतिक धान्य, अन्न आणि पशुखाद्य परिषदेचं उद्घाटन झालं।
अन्न क्षेत्रातल्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्य सरकार लवकरच तज्ज्ञांची बैठक बोलावणार आहे असं बापट यांनी यावेळी सांगितलं। सार्वजनिक धान्य वितरण क्षेत्रात बायोमेट्रिक पद्धत प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात आली असून इतरही अनेक ग्राहक हिताच्या योजना सुरू केल्या जाणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। प्राणीज उत्पादनांना वाढती मागणी असून या क्षेत्रात व्यवसायाच्या मोठ्या संधी दडलेल्या आहेत असं या क्षेत्रातले तज्ज्ञ नितीन पुरी यांनी सांगितलं। इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं काल मुंबईत बँकिंग बैठक चिंतन मंथन परिवर्तन या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। पश्चिम भारतात इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या कामकाजाचं उद्घाटन या परिषदेच्या निमित्तानं करण्यात आलं। भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी होत्या। इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रुपेन रॉय, आरबीएल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक विश्ववीर आहुजा, आंध्र बँकेचे माजी अध्यक्ष सीव्हीआर राजेंद्रन आदी मान्यवरांनी या परिषदेत व्याख्याते म्हणून सहभाग घेतला। या परिषदेत आर्थिक क्षेत्रातले आघाडीचे नियामक, बँका, शासकीय सल्लागार तसंच अर्थतज्ज्ञांनी सहभाग घेतला। परभणी जिल्ह्यातील पूर्णा इथं आयोजित लोकमाहिती अभियानाचा समारोप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुमरे यांच्या उपस्थितीत काल झाला। सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात आणि या संदर्भातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांगीण विकासाची संपर्क यंत्रणा उभी करण्याच्या उद्देशानं 17 ते 19 जून दरम्यान लोकमाहिती अभियान आयोजित करण्यात आलं होतं। या अभियानांतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान, ग्रामीण विकास कृषी योजना अशा अनेक योजनांबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। विविध योजनांची माहिती देणारी प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आली होती। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच बाल चित्रपट महोत्सवाचं आयोजनही करण्यात आलं होतं। नागरिकांच्या संपत्तीचे विश्वस्त म्हणून काम करत बँकांनी त्याचा विश्वास सार्थ ठरवावा असं आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे। नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या भाबानगर शाखेच्या उद्घाटनाच्या वेळी ते काल बोलत होते। बऱ्याच बँका पतसंस्थांच्या चुकीच्या कार्यामुळे आपल्या पैशांच्या सुरक्षिततेबद्दल अविश्वासाची भावना निर्माण होते। जनतेनं विश्वस्तांच्या भरवशावर गुंतवणूक केलेली असल्यानं विश्वस्तांची भूमिका महत्त्वाची ठरते असंही ते म्हणाले। कर्मचारी बँकेनं सभासदांच्या गरजा भागवण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल महाजन यांनी यावेळी बँकेचं अभिनंदन केलं। आमदार बाळासाहेब सानप या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते। रायगड जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला असून जिल्ह्यात 75% भात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। भाताच्या रोपांची उगवण देखील चांगली झाली आहे। जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात 1,41,000 हेक्टर क्षेत्रात विविध पिकं घेण्यात येत आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान वाढलं असल्यानं यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना चांगली साथ देईल तसंच पेरण्या वेळेत पूर्ण होतील असा विश्वास इथल्या शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे। मे महिन्यातल्या कडक उन्हामुळे निर्माण झालेला गुरांच्या पाण्याचा प्रश्नही पावसामुळे बऱ्यापैकी सुटल्याचं शेतकरी सांगतात। पुण्यात स्वारगेट चौकातली वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार महापौर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। स्वारगेट हे पुण्यातलं दाट लोकवस्तीचं ठिकाण असून या उड्डाणपुलामुळे स्वारगेट चौकात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार आहे। महसूल विभाग लोकाभिमुख करायला सर्वोच्च प्राधान्य देणार असून येत्या 5 वर्षात महसुली कायद्यात आजच्या परिस्थितीनुसार आमूलाग्र बदल करण्यात येतील असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज कोल्हापुरात सांगितलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन आणि ई-डिस्निक आज्ञावलीचा शुभारंभ आज झाला त्यावेळी ते बोलत होते। सामान्य माणसाला महसूल विभागाच्या सर्व सेवा जलद गतीनं मिळणं आवश्यक आहे। सर्वांना समान विनाविलंब आणि तातडीनं न्याय देण्यासाठी महसूल विभागानं तत्पर राहावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या।
पुढच्या महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात 7/12 ऑनलाईन मिळणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं. ई धरती, ई मोजणीसारख्या योजना प्रभावीपणे राबवणार असून त्यामुळे जमिनीची मोजणी विनाविलंब होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं. जागतिक सिकलसेल जनजागृती दिनानिमित्त काल धुळे जिल्ह्यात रॅली काढण्यात आली. सिकलसेल आजाराबद्दल लोकांमध्ये जागृती व्हावी आणि त्यांनी उपचारासाठी पुढे यावं या उद्देशानं ही रॅली काढण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरला पाटील यांनी झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. रॅलीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, आरोग्य अधिकारी डॉक्टर अरविंद मोरे, शिक्षक आणि विद्यार्थी परिचारिका मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पुण्याच्या सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयात काल पदवीदान समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मेजर राजेंद्र सिंग आणि संदीप बेनीवाल तसंच लेफ्टनंट अन्यज प्रताप सिंग चौहान आणि लेफ्टनंट राजविंदर सिंग यांना सुवर्ण पदकं देऊन गौरवण्यात आलं. देशाच्या सीमावर्ती आणि डोंगराळ भागामध्ये पायाभूत सेवा सुविधा निर्माण करताना येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत होईल असं इस्रोचे प्राध्यापक विक्रम साराभाई यांनी सांगितलं. तसंच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचं प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आलं होतं. प्रशांत महासागरात चिलीच्या दक्षिण किनाऱ्याजवळ आज सकाळी 6.4 रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. मात्र या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वृत्तहानी झाल्याचं वृत्त नाही. रमजानचा पवित्र महिन्याला कालपासून सुरुवात झाली. या महिन्यात मुस्लिम समाजातल्या लहान थोरांसहित सगळेच रोजे ठरवतात. धार्मिक दृष्टीनं रमजान अतिशय महत्त्वाचा असल्यानं मुस्लिम बांधवांकडून रोज नमाज अदा केली जाते. यावेळी कुराण शरीफ या पवित्र धर्मग्रंथाचं पठण करण्यात येतं. स्वयंशिस्त आणि वक्तशीरपणाची शिकवण देत असल्यानं रमजान महिना मुस्लिम बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजान निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. रमजान सर्वांच्या जीवनात समृद्धी आणि शांतता घेऊन येवो, तसंच हा पवित्र महिना समाजात सामंजस्य आणि मैत्रीची भावना वृद्धिंगत करेल अशी भावना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी आज सकाळपासून मुसळधार पाऊस होत आहे. रत्नागिरी तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. या दोन्ही जिल्ह्यात किनारपट्टीवरील लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे असं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. रायगड जिल्ह्यात काल रात्रभर सुरू असलेल्या पावसानं आज सकाळपासून काहीशी विश्रांती घेतली. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगराच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. येत्या 48 तासात विदर्भात गारपिटीसह वादळी वाऱ्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या विषारी दारूबळींची संख्या 81. 11 जणांवर उपचार सुरू. काहींची प्रकृती अद्यापही चिंताजनक. विषारी दारू प्रकरणी 3 जणांना अटक. उत्पादन शुल्क विभागाचे 4 अधिकारी तर 8 पोलीस कर्मचारी निलंबित. मुंबईत पावसाची जराशी उसंत. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. 3ही उपनगरी रेल्वे सेवा धीम्या गतीनं सुरू. मुंबईतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात आजही बदल. आजही मुंबईसह सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता. आणि उद्याच्या योग दिनानिमित्त देशात आणि राज्यात विविध ठिकाणी जय्यत तयारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.